प्रतिभाताई शिंदे आमच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात, त्यांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय मोठा असा प्रवेश सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठ्या प्रमाणात बळ मिळते जळगाव जिल्ह्यामधून आणि ती ताकद आम्ही निश्चितपणे सत्तेमध्ये परावर्तित करणार। त्यांचा विचार त्यांनी करावा। त्यांच्या पक्षाचे नेते आमच्या पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे कार्यवाही सुरू राहील। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे थोडं खाली परंतु ठीक आहे, आता पक्ष प्रवेश आहे। आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दादा पवार आहे, थोडं खाली तर त्यांच्याबरोबर या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आज या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित। मागच्या काळामध्ये आपल्यावरती राज्यभरातून अनेक वेळेला टीका होताना बघायला मिळालेल्या होत्या, या सगळ्यातलं कसं तुम्ही सर्वाईव केलं? आता रात घे बात घे, प्रत्येक गोष्टीचं मागे उकरून काढण्यामध्ये माणसाचं आयुष्य पुढे चला ना, पुढे बघू, पुढे काही विषय असतील त्याच्यावर चर्चा करा, पुढे लोकांना कसा आपल्याला न्याय देता येईल त्या संदर्भात पाऊस खूप झाला, काय झालं त्याच्या जाण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। पाऊस राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे। आज जरा काल जळगावमध्ये 1 महिन्याभरापासून पावसाने जवळपास दडी मारलेली होती, तर काल बऱ्यापैकी पाऊस झालेला दिसतोय मला काल आणि आज। आणखी कदाचित 1-2 दिवसात पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना दिलासा चांगला मिळेल असं मला वाटतं। जळगावात एक बॅनर धडकतं, त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला अन्याय असं बोललं जातात आहे। मंत्रिपद अद्यापही मिळालं नसल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांनी मला नाही सांगता, ते अनिल पाटील पक्षाचे नेते बघू शकतात, ते पक्षाचे नेते निर्णय घेतील, ते काम माझं नाही। तर आता क्रीडा क्षेत्र आहे आपल्याकडे, आता क्रीडा क्षेत्रातल्या अनेक अडचणी आहेत, कशा करू आपण त्याही संदर्भात नवीन इनिंग कशी असणार आहे तुमची? जोरदार असेल पाहिजे। मोठा सोहळा आहे दादांच्या शुभ हस्ते। मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे, त्यामुळे मला इथं उपस्थित राहणं अपरिहार्य आहे, त्यासाठी माझी उपस्थिती या ठिकाणी आहे, दुसरा कुठलाही विषय नाही। त्यामुळे प्रतिभाताई शिंदे आमच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात, त्यांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय मोठा असा प्रवेश सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तो सोहळा दादांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। साहेब, आपण जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहात, आगामी काळात जे आहे खरं तर राष्ट्रवादीकडून जळगाव जिल्ह्यात एक मोठी पक्ष बांधणी जी आहे ती सुरू आहे, काय वाटतं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक करणार दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठ्या प्रमाणात बळ मिळते जळगाव जिल्ह्यामधून आणि ती ताकद आम्ही निश्चितपणे सत्तेमध्ये परावर्तित करणार। तो निर्णय ती पक्ष घेतील। मेळाव्यामध्ये भाजपच्या मेळाव्यात स्वबळाचे संकेत दिले होते, त्या दृष्टीने आपली तयारी आहे का? त्यांचा विचार त्यांनी करावा। त्यांच्या पक्षाचे नेते आमच्या पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे कार्यवाही सुरू राहील। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले, बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।